नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा नाशिक अकॅडमी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण या ठिकाणी संविधानातील जे विविध महत्त्वाची पदे जसं राष्ट्रपती झालं, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल आणि मुख्यमंत्री आणि इतर पदं हे सगळे आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर संविधानातील जे सगळ्यात महत्त्वाचं पद आहे ते आहे राष्ट्रपती. राष्ट्रपती हा देशाचा प्रथम नागरिक असतो. तर राष्ट्रपतीचे कलम आहे 52. संविधानातील जी कलम असते ती कलम 52. कार्यकाळ आहे 5 वर्ष. राजीनामा उपराष्ट्रपतीकडे दिला जातो. वयोमर्यादा कमीत कमी 35 वर्ष. पगार 5 लाख रुपये. शपथ सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशासमोर. संविधानातील दुसरं महत्वाचं पद आहे उपराष्ट्रपती म्हणजे व्हाईस प्रेसिडेंट. संविधानातील कलम 63. कार्यकाळ 5 वर्ष. राजीनामा उपराष्ट्रपतीकडे. वयोमर्यादा कमीत कमी 35 वर्ष. पगार 4 लाख रुपये. शपथ राष्ट्रपती समोर. त्यानंतरचं पद आहे पंतप्रधान म्हणजे प्राईम मिनिस्टर. कलम 74. राष्ट्रपती सहाय्य करण्यास एक केंद्रीय मंत्रिमंडळ असेल आणि मंत्रिमंडळाचा स्वतः पंतप्रधान एक सदस्य असतो, भाग असतो. कलम 75. राष्ट्रपतीद्वारे पंतप्रधानाची नियुक्ती केली जाईल. कार्यकाळ 5 वर्ष, परंतु घटनेत पंतप्रधान पदाचा कालावधी नमूद नाही. राजीनामा राष्ट्रपतीकडे. वयोमर्यादा 35 वर्ष. पगार 2 लाख. शपथ राष्ट्रपती समोर. महान्यायवादी म्हणजेच अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. महान्यायवादी या पदाची नियुक्ती केंद्र सरकारला न्यायिक बाबींमध्ये सल्ला देण्यासाठी केलेली असते. महान्यायवादी शक्यतो सर्वोच्च न्यायालयाचा रिटायर न्यायाधीश असतो. कलम 76. नेमणूक राष्ट्रपतीद्वारे. कार्यकाळ महान्यायाधीशाचा कार्यकाळ घटनेत नमूद करण्यात आलेला नाही. शक्यतो राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत. राजीनामा राष्ट्रपतीकडे. पगार व भत्ते राष्ट्रपती निश्चित करतात. शपथ राष्ट्रपती समोर. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. कलम 124. नेमणूक राष्ट्रपतीद्वारे. नेमणूक यांची कलम 124(2) अन्वये केली जाते. कार्यकाळ 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत. राजीनामा राष्ट्रपतीकडे दिला जातो. पगार सरन्यायाधीशांचा पगार असतो 2,80,000. इतर न्यायाधीशांचा पगार असतो 2,50,000. शपथ राष्ट्रपती समोर. भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक म्हणजेच कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया यांना शॉर्टकट मध्ये कॅग असं म्हटलं जातं. कलम 148. नेमणूक राष्ट्रपतीद्वारे. कार्यकाळ पद ग्रहण केल्यापासून 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत. आता याचा अर्थ मी समजावतो. समजा आपल्याकडे 2 कॅन्डिडेट आहे, ए आणि बी. समजा ए या कॅन्डिडेटचं वय आहे 58 वर्ष आणि बी या कॅन्डिडेटचं वय आहे 63 वर्ष. तर जर ए हा कॅन्डिडेट जर कॅग झाला तर तो 6 वर्षापर्यंत त्याचा कार्यकाळ राहील, म्हणजे वयाची 64 वर्ष पूर्ण होईपर्यंत. कारण की 58 आणि 6 किती होतं 64. परंतु जर बी कॅन्डिडेट जर कॅग म्हणून नियुक्त झाला तर त्याला वयाच्या 65 वर्षापर्यंत म्हणजे प्लस 2च वर्ष तो त्या ठिकाणी कॅग म्हणून राहू शकतो, कारण की 65 वर्षानंतर रिटायरमेंट त्याला घ्यावी लागेल. राजीनामा यांचा राष्ट्रपतीकडे दिला जातो. पगार जो तो सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा इतका असतो म्हणजे 2.5 लाख रुपये. शपथ राष्ट्रपती समोर. राज्यपाल गव्हर्नर हा एक राज्याचा नामधारी प्रमुख असतो. कलम 153. नेमणूक राष्ट्रपतीद्वारे. कार्यकाळ राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत. वयोमर्यादा कमीत कमी 35 वर्ष. राजीनामा राष्ट्रपतीकडे. पगार 3.5 लाख रुपये. शपथ असते उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशासमोर. मुख्यमंत्री हा राज्याचा कार्यकारी प्रमुख आहे. कलम 163. राज्यपालास मदत करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळ आणि स्वतः मुख्यमंत्री हा राज्य मंत्रिमंडळाचा भाग असतो, सदस्य असतो. कलम 164. राज्यपाल मुख्यमंत्र्याची नियुक्ती करेल. नेमणूक राज्यपालाद्वारे. कार्यकाळ राज्यपालाची मर्जी असेपर्यंत. घटनेमध्ये मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ दिलेला नाही. राजीनामा राज्यपालाकडे दिला जातो. पगार जो आहे राज्य विधिमंडळाच्या सदस्य इतका म्हणजे इतर आमदारांना इतका आणि शपथ जी आहे ती राज्यपालासमोर घेतली जाते. राज्याचा महाधिवक्ता म्हणजे ऍडव्होकेट जनरल ऑफ स्टेट. कलम 165. नेमणूक राज्यपालाद्वारे. जसं महान्यायवादी हा केंद्राला न्यायिक बाबींवर सल्ला देण्यासाठी असतो, तसं राज्याचा महाधिवक्ता हा राज्याला न्यायिक बाबींवर सल्ला देण्यासाठी असतो म्हणजे राज्य सरकारला.
कार्यकाळ राज्यपालाची मर्जी असेपर्यंत. राजीनामा राज्यपालाकडे दिला जातो. पगार व भत्ते राज्यपाल निश्चित करतात. राज्याचा महाधिवक्ता म्हणजे ऍडव्होकेट जनरल ऑफ स्टेट, सॉरी हे डबल पेज आलंय. उच्च न्यायालय आणि न्यायाधीश. उच्च न्यायालयाचे कलम 214. नेमणूक राष्ट्रपतीद्वारे. कार्यकाळ वयाची 62 वर्षे पूर्ण होईपर्यंत. राजीनामा राष्ट्रपतीकडे दिला जातो. पगार जो मुख्य न्यायाधीश उच्च न्यायालयाचा त्याचा पगार असतो 2.5 लाख रुपये. इतर न्यायाधीशांचा 2,25,000. शपथविधी यांचा राज्यपालासमोर होतो. संघ लोकसेवा आयोग व अध्यक्ष म्हणजे युपीएससी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. कलम 315. नेमणूक राष्ट्रपतीद्वारे. कार्यकाळ 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत. राजीनामा राष्ट्रपतीकडे. जसं संघ लोकसेवा आयोग असतं तसं राज्य लोकसेवा आयोगात असतं म्हणजे एसपीएससी स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन. कलम 315. नेमणूक राज्यपालाद्वारे. कार्यकाळ 6 वर्ष किंवा वयाची 62 वर्ष पूर्ण होईपर्यंत. राजीनामा राज्यपालाकडे. निवडणूक आयोग आणि मुख्य आयुक्त म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. कलम 324. नेमणूक राष्ट्रपतीद्वारे. कार्यकाळ 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत. राजीनामा राज्यपालाकडे दिला जातो. मित्रांनो, आपली एमपीएससी सरळ सेवा पोलीस भरतीची बॅच सुरू झालेली आहे. तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन प्रवेश घेऊ शकता. आपल्याकडे दोघी फॅसिलिटी आहे. आपलं ऍप देखील आहे. आणि जर ऑनलाईन किंवा ऑफलाईन बॅचला प्रवेश घ्यायचा असेल तर 9970 65 03 63 या नंबरला संपर्क साधा. धन्यवाद.